दुसऱ्या सामन्याकडे आणि सलामीला मात्र दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले. बापेश्वर उर्नळी कोपर टीमची मात्र बॅटिंग आहे आणि टॉस जिंकून बापेश्वर उर्नळी टीमनं प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडकडे खेळाडू आहे तो म्हणजे महेश मात्र एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे. स्ट्राईकला प्रतिकेश मोकल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे तो म्हणजे महेश मात्र. यस, मॅन्डेटरी पॉवर प्ले. संतोष चौधरी आजकाल सध्या वर्सेटाईल झालेत बघा. एक आगळी वेगळी आता त्यांची आम्ही पाहिली. तर पहिलं षटक हातासाठी गोलंदाज तयार होतोय. अनिल पाटील उर्नळी टीमचा मात्र हा प्रमुख अस्त्र आणि अष्टपैलू खेळाडू. अनिल तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल गती होती, वेगानं बीट केला, सरळ बॉल निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर हे पहिलं पर्व या आयोजनाचं आहे आणि मी पुढच्या वर्षी आवर्जून तमाम प्रेक्षकांना सांगेन या स्पर्धेमध्ये 2 बाईक असतील आणि या पेन तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला या क्रीडांगणावरती आमच्या आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होत्या आयोजकांसाठी. बघा आजच आम्ही अनाउन्समेंट केली आहे 2 बाईक असतील आणि अमाऊंट देखील मोठी असेल. त्यामुळे विचार करा पुढच्या वर्षी स्पर्धेचं रूप कसं असेल. आयोजकांना देखील मी शुभेच्छा देईल त्यांच्या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि आयोजनासाठी. खूप चांगलं असं आयोजन. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील साहेबांना या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे आयोजन. आणि तुम्ही पाहता जे स्टॅच्यूज आमच्या मंचासमोर आहेत, जे पुतळे बनवलेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण प्रथमतः आम्ही एका क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहतोय. आज जर का या व्हिडिओ व्हायरल जाते अनेकांकडून मागणी देखील होती या पुतळ्यांसाठी. एज लागले त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली बॅकवर्ड क्षेत्राकडे. तदनंतर सिंगल आली. दुसरा सामना आहे आणि आज या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस. आमचे इरवाडी गावचे माळी मामा खरं तर ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. बरेचसे आमचे क्रिकेटचे चाहते सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. आणि त्याचबरोबरीने आमच्या कर्जत विभागातील सालवड गावचे श्री गणेशी कदम एक मोठे पॅकर यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर बघा चांगला एफर्ट. ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे, त्यामुळे मात्र प्रत्येक संघ आपला 100% डेडिकेशन देतील यात मात्र शंका नसणार आहे. तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल या स्पर्धेमध्ये. तुम्हाला खरं तर या स्पर्धेत ती पारितोषिकं जर तुम्हाला उचलायची असेल तर तुम्हाला मोठी स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावे लागतील. आमचे आयोजक अक्षय प्लीज थोडं आपण बाजूला व्हा. या आपण व्यासस्पर्धे आपली जागा ही व्यासस्पर्धे, कारण आपल्या माध्यमातून आम्ही खूप मोठी स्पर्धा पाहतोय. त्यांचं मी खऱ्यातनं कौतुक करेन. युवा आयोजक आहेत परंतु प्रचंड मेहनत. ओव्हर द विकेट लॉफ केलाय बॉलला आणि या इनिंग मधला मात्र हा पहिला मोठा फटका येतोय या ठिकाणी कोपर टीमसाठी. 6 धावा मिळतील कोपर संघाला. स्पर्धेतला हा 9वा षटकार. आमचे स्कोरर मित्र तेजस नाईक यांचं आम्ही कौतुक करू, कारण त्यांचं देखील फ्युचर चांगलं आहे. चांगलं स्कोरिंग त्यांच्याकडून होत आहे. कॅल्क्युलेशन खूप चांगलं. आणि आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम हे देखील सज्ज आहेत. पोलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दरम्यान आणि त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण केली महेश म्हात्रे आणि प्रतिकेश मोकल या 2 खेळाडूंनी. अनिल पाटील जो उर्नळीचा खेळाडू आम्ही पेन प्रीमियर लीग ऑक्शनमध्ये पहिला. अनेक संघनायक संघ मालक या खेळाडूला आपल्या टीममध्ये समाविष्ट करण्यासाठी इच्छुक होते. आमचे इरवाडीचे माई काका आपण या व्यासपीठावरती. हरेश गावड यांचे मामाश्री देखील आहेत. तर प्लीज आपण यायचा व्यासपीठावरती. क्रिकेटला धर्म मांडणार आणि सातत्याने स्पर्धेमध्ये सामन्याचा आनंद घेत असताना आम्ही प्रत्येक वेळा त्यांना पाहिलंय. तर माईस काकांचं मी ते आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने आज या पंचक्रोशीतील आमचे सर्व क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक तुम्हाला या क्रीडांगणाच्या अवतीभोवती खरं तर पाहायला मिळतील. आउटफील्ड भरपूर चांगली आहे मैदानाची. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये अनिल पाटील या खेळाडूने मध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 10 धावा. बिनबाद 10 धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. आणि अविनाश पाटील साहेबांचं खरं तर आमच्यावरती प्रेम सातत्यानं राहिलं आहे, म्हणून आम्ही आमचा नेहमी उल्लेख करतोय. क्रिकेटची प्रचंड आवड.
तर इथे सन्मान होते आमचे इरवारी टेकडीचे प्रतिष्ठित मान्यवर अविनाशी पाटील साहेब याचा इथे सन्मान होईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. तर मी अविनाशी पाटील मामाला विनंती करतो आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला आमच्या व्यासपीठावरती आमचे सर्व युवा आयोजक पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आमचे सर्व सन्मान्य मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील जे सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानामध्ये आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय सुनील पाटील. सेकंड ओव्हरमध्ये सुनील पाटीलवरती मात्र जबाबदारी आली आहे. समोर फलंदाज आहेत ते म्हणजे महेश म्हात्रे आणि एका बाजूने प्रतिकेश मोकल हा खेळाडू. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती आहे. सुनील तयार. यावेळेस सुनीलचा आपण पहिला चेंडू पाहिला जिथे आउटसाइड ऑफ स्टंपचे चेंडू आपण पाहिला होता. पहिला चेंडू ठरतो निर्धाव जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थे असताना 3 क्षेत्ररक्षक मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. जिथे पहिला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की लॉंग ऑन रिझनमध्ये दुसरा क्षेत्ररक्षक असेल डीप मिड विकेट रिझनमध्ये आपण पाहतोय. तर एक एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये आपण एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. यावेळेस बॅटची नरेज लागली होती. अजून एक सफलता. नाईक आणि दत्तात्रय काकांना देखील आमची विनंती असेल आपण यायचं आहे. तर यावेळेस पहिली सफलता मात्र हाती लागतोय उर्नुली संघाच्या. महेश बॅक टू द पॅव्हलियन जिथे महेशचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 8 धावा जमा करून मैदानाच्या बाहेर जातोय. तर नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी येतोय सूरज म्हात्रे. जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थे असताना क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक असेल तदनंतर मिड ऑन रिजन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. तर अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या साईडला आपण एक क्षेत्ररक्षक पाहू शकताय. यावेळेस चेंडूला लेफ्ट केले सोडून दिलंय. पंचांचा देखील इशारा येतोय. चेंडू असेल खूपच दूरवर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र स्क्वेअर घोषित केला होता. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 1-1 11 धावा धाव फलकावर आहेत. जिथे दुसरं षटक मार्गस्थे आहे. यावेळेस चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या रिजन वरून चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. अगदी जर आपण विचार केला तर संत अशी सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय काळ भैरव कोपर या संघाकडून. जिथे 1 विकेट्स मात्र गेलेला आहे. टोटल रन्सचा जर आपण विचार केला तर 12 धावा धाव फलकावर आहेत. जिथे दुसरं षटक मार्गस्थे असताना सुनील पाटीलला आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकताय. दुसऱ्या षटकातील चेंडू झालेत 3. 5 षटकांचा हा सामना. इथे मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू अजून एक स्क्वेअर चेंडू असेल या षटकातील. या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव होता. तदनंतर एक सफलता हाती लागली होती सुनील याच्या. तदनंतर स्क्वेअर चेंडू पाहिला. त्यानंतर फेकलेल्या चेंडूवर एक सिंगल आली होती आणि अजून एक ह्या षटकातील स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटची नरेज लागले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल. अजून एक सफलता. प्रतिकेश मोकल बॅक टू द पॅव्हलियन. घरादानं एकाच हंगामामध्ये वेस्ट इंडिज टीमनं मात्र वर्ल्ड कप जिंकला होता. महिला क्रिकेट असेल अंडर 19चा संघ असेल किंवा आपला एकदिवसीय संघ असेल त्या टीमनं मात्र एकाच वर्षामध्ये वर्ल्ड कप जिंकले आणि हा जल्लोष साजरा केला होता. आणि BCCIनं संपूर्ण खर्च खऱ्या टीमचा केला होता. हे देखील वैशिष्ट्य राहिलं होतं. नक्कीच जर आपण विचार केला वेस्ट इंडिज संघाचा काय अप्रतिम खेळ मात्र त्या हंगामात पाहायला मिळाला होता. इथे मात्र 2 विकेट्स काळभैरव कोपर या संघाने गमावलेल्या आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला ढकललं होतं.
कव्हर पॉईंट रिझनमध्ये चेंडू जाईल, 1 रन स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 13 धावा धावफलकावर आहेत. अगदी आपण विचार केला तर संत सुरुवात खऱ्या अर्थाने वादलापूर्वीची ही शांतता आहे का? कारण की मैदानात जर आपण विचार केला तर सूरज म्हात्रे आणि प्रतिकेश मोकल, क्षमा असावी, 14 धावा धावफलकावर आहेत. अगदी सूरजचा जर आपण विचार केला तर हा डिटिंग फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी गेर चेंडण्याची ती क्षमता, ती ॲबिलिटी मात्र ह्या फलंदाजाकडे आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुनील पाटील, हलक्या हाताने पुश केलं होता. स्क्वेअर लेग पंचांच्या रिजनमधून चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. ह्या चेंडूवर देखील 1 रन्स येईल. एका धावाने टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो 15 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र आपण विचार केला तर दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहू शकताय 2 बाद 15. परमेश, आपण जी स्पर्धा कव्हर करतोय ती स्पर्धा खऱ्यानं हमरापूर विभागामध्ये तुम्हाला केबल नेटवर देखील टी व्हीवरती पाहायला मिळेल. 97 क्रमांकाचा चॅनल 7 स्टार बॉक्स हा चॅनल तुम्हाला तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहता येईल. आणि जर का तुम्ही यूट्यूब ओपन केलं तर तुम्हाला फॉर्च्यून इव्हेंटमध्ये देखील ही स्पर्धा पाहायला मिळेल. तर पाहायला विसरू नका, कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि आपण जरूर या स्पर्धेचा आनंद घ्या. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काळभैरव कोपर टीमची धावसंख्या फलकावरती आहे 2 गडी बाद 15 धावा. आता सूरज म्हात्रे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कोपर संघाची ही रन मशीन आहे आणि हा खेळाडू जर जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एक मोठा तुम्हाला टार्गेट देखील कदाचित पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजून तुम्ही पाहता बापेश्वर उर्वरित संघ हा कधीही हार न मारणारा, शेवटपर्यंत लढणारा, संघर्ष करणारा संघ आहे. त्यामुळे एक वेगळं बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच रोशन सर, खऱ्या अर्थाने जी मजा खऱ्या अर्थाने मैदानात येऊन सामना पाहण्यासाठी आहे ती खऱ्या अर्थाने मजा आपल्याला यूट्यूबवर किंवा टी व्ही स्क्रीनवर मिळणार नाही आहे. सो आपण पाहू शकता की किती मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी प्रेक्षक मात्र जमलेत खऱ्या अर्थाने सामना पाहण्यासाठी. मग जर आपण विचार केला तर हमरापूर विभागातील प्रत्येक गावातील क्रिकेट चाहता, क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. 2 षटक संपले गेलेत, 15 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट्स देखील मैदानाच्या बाहेर गेल्यात. बाद होणारा खेळाडू प्रतिकेश मोकल आणि महेश यांना मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलेलं आहे. मैदानात जर आपण विचार केला तर स्ट्राईकला असेल प्रतीश मोकल आणि सूरज म्हात्रे असेल नॉन स्ट्राईकला. यावेळेस बॅट चिनरेज लागली होती. गली पोझिशनमध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झालाय. सिंगलला मात्र कन्वर्ट केलंय या ठिकाणी डबलमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानात खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. अगदी सेन्सिबल क्रिकेट. परंतु खऱ्या अर्थाने रोशन सर जर विचार आपण केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स खऱ्या अर्थाने यायला हव्या होत्या. अगदी सामन्याचा जर आपण विचार केला तर अगदी चांगली पकड मात्र निर्माण केले बापेश्वर उर्नोली संघाने. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समीर पाटील, अगदी अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने आपण पाहतो. यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिलंय. पॉइंटच्या वरून चेंडू सरळ जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये. ह्या चेंडूवर मात्र येईल चौकार. धावांनी टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो 21. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चौकारांचा जर आपण विचार केला तर दुसरीच मॅच आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. तब्बल 13 चौकार्सची नोंद झालेली आहे या टुर्नामेंट्समध्ये. अगदी खराब चेंडू होता. खऱ्या अर्थाने पंचांनी मात्र या चेंडूला नो घोषित केलेला आहे. 1 रन स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 22. 22 धावा धावफलकावर. त्याचप्रमाणे फ्री हिट देखील असणार आहे. नक्कीच 22 धावा, 2 विकेट्स गेलेल्या आहेत आणि 2 षटक आणि 2 चेंडू झालेले आहेत या ठिकाणी. यावेळेस मात्र काय अप्रतिम फटका, क्रिकेट मधला देखना फटका. अगदी वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका पाहतोय आपण. कव्हरच्या वरून चेंडू जाईल डीप कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी.
ते नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं बापेश्वर उर्नोली संघाने, तर आमंत्रित केलंय कालभैरव कोपर संघाला फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस देखील चांगला फटका आहे, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. यस, बॅक टू बॅक चौकार. जे हॅट्रिक पूर्ण झाली. आमचे रवींद्र पाटील जयनमन ज्यूस सेंटरचे ते ओनर आहेत आणि नेहमी त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी असतं आणि आज देखील त्यांच्याकडून आम्हाला ज्यूसची सेवा उपलब्ध झाली आहे. मी सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, आमच्या आयोजकाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. काय सुंदर सुरुवात खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली, जिथे तिसऱ्या षटकातील सलग 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. यावेळेस मात्र फटका फसला गेला. अजून एक सफलता. प्रतिश मोकल बॅक टू द पॅव्हलियन. येतोय फलंदाज रुपेश म्हात्रे. खऱ्या अर्थाने रोशन सर, जर आपण विचार केला तर हमरापूर विभाग लीग पहिल्या सीझन मध्ये आयकॉन खेळाडू होता रुपेश म्हात्रे, आणि ह्या सीझनचा जर आपण विचार केला तर सूरज म्हात्रे देखील आयकॉन खेळाडू असेल. खूप अपेक्षा आहेत खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांकडून. या सीझनचा जर आपण विचार केला तर चांगल्या टच मध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत, परंतु ह्या मॅच मध्ये किती रन्स जमा करतील आपल्या संघासाठी, किती धावांचं टार्गेट सेट करेल कालभैरव कोपर, येणारी वेळ ठरवेल. या ठिकाणी आपण पाहू शकता इथे मात्र कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने समीर पाटील याने. यावेळेस चांगला फटका आहे, पॉइंटच्या वरून चेंडू जाईल, फटका मात्र त्या ठिकाणी फसला होता. रोशन पाटील झेलच्या खाली होती आणि झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. झेल पकडा आणि सामना पकडा. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून मात्र फार मोठी चूक झालेली आहे. तिसरं षटक देखील संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 31. 31 धावा धावफलकावर आहेत आणि मैदानात मात्र आपण पाहू शकता की ड्रिंक्स ट्रॉली आलेली आहे. जस्ट ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ओ टू डीजे मास्टर. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. दादांच्या आठवणींना उजाळा देणारं हे संगीत, आणि ऐकून मात्र थोडंसं गहिवरल्यासारखं वाटेल प्रत्येकाला, कारण प्रत्येकाचा आवडता नेता, पुमामा सर्वांचे लाडके नेतृत्व, कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व पिंट्यादा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी पुन्हा एकदा इथे अभिवादन करीन. तर एक विशेष सूचना आली आहे. पुढची लढत असेल या सामन्यातून विजेता संघ आणि वरडी, म्हणजे साखळी पद्धतीने आम्ही ही स्पर्धा कव्हर करणार आहोत. तर वरडी संघाचे खेळाडू, संघनायक, आपण या सूचनेकडे लक्ष द्या. आपण कुठेही जाऊ नका. पुढची लढत असेल 4 षटकांची. विनर विपक्ष वरडी असा सामना असेल. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या बाहेर चालली. मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या सर्व गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा प्लीज जेव्हा सामना चालू असेल, कारण इथे आमचे जे स्टॅच्यू आहेत, तुम्ही बघा जे पुतळे बनवले विराट कोहली खेळाडूच्या नावाचे, ते तुम्ही कव्हर करा. तुम्ही
ट्रॉफीज कव्हर करा जेणेकरून युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे आमचे प्रेक्षक घर बसल्या पाहतील. तर 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 31 या धावा आपण धावफलकामध्ये प्रतिकेश मोकल या खेळाडून 7 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. त्यानंतर मैदानामध्ये खेळतो आता सूरज म्हात्रे आणि एका बाजूने खेळाडू असेल तो म्हणजे रुपेश. सूरजसाठी हा बॉल ऑन साईडमध्ये बॉल वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे टर्न केला बॉलला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. गोलंदाजीसाठी मात्र उर्वरित टीमचा गोलंदाज सुनील पाटील सेकंड स्पेल टाकतो. त्याने पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक केलं. 5 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये सुनीलला इथे 5 रन केलं संघ नायकानं. रुपेश आणि सागर, रुपेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधला पहिला बॉल फेस करेल. आता उर्वरित परमेश 11 चेंडू आहेत आणि 11 बॉलवरती तुम्हाला आता फक्त आणि फक्त आक्रमण करायचं. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. एक मोठी धावसंख्या त्यांना इथे उभारायची आहे. काळभैरव कोपर आणि तुम्ही पाहता मैदानामध्ये बापेश्वर उरनोली जो अगदी खाडीच्या लगत बसलेलं गाव आपण पाहिलं दादर गावाच्या बाजूचं आणि एका बाजूला आपण पाहिलं आपल्याच बाजूला बसलेलं आहे गाव. यावेळेस तुम्ही पाहता बॉलला सोडून दिलाय पण बिमर बॉल घोषित केलाय. इथे मोठा प्रहार करायला हवा होता तरी देखील तुम्हाला बिमर मिळाला असा. त्यामुळे एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल ती म्हणजे काळभैरव कोपर टीमला आणि एका धावेनं मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला 3 गडी बाद 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फ्रेट आणि वॉर्निंग असेल 33 धावा माफी असावी 33 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे वॉर्निंग आली आहे गोलंदाजाला. उघडा डोले पहा नीट कारण हा बॉल होता फ्रेट. वेगवान बॉल लावून अपील झाली परंतु फ्रीटचा बॉल आहे. अपिलामध्ये तुमचा विश्वास देखील नसेल तुम्हाला अपील करण्याची इथे परवानगी देखील नसेल कारण फ्रीटचा बॉल आहे. तर इथे बॅटकट आहे की लेग बाईस हे देखील सांगायचं पंचांना विनंती आहे. तर बाईसचे लेग बाईची रन असेल. लेग बाईची ही रन असेल आणि एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी काळभैरव कोपर संघाला. आता सूरज स्ट्राईक एंडमध्ये आलाय. एक अतिशय चांगला आक्रमक असा खेळाडू. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये हा बॉल फक्त सिंगल आली आहे. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील हा गोलंदाज. भरपूर आक्रमकता होती या खेळाडूंकडे परंतु त्यांना मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय उर्वरित टीमच्या गोलंदाजाने. सुनील पाटीलचं खास करून कौतुक करावं लागेल. अनिल पाटीलला चांगला स्टार्ट दिला. सुनीलनं सेकंड ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये समीर पाटील या गोलंदाजानं 16 धावा दिल्या. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आता पूर्णपणे कमबॅक करतोय सुनील. कट करता बॉलला वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर डीप राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. त्यानंतर काय घडलं मैदानामध्ये अपील देखील झाली आहे आणि कदाचित आपली पॉपिंग क्रीज जर का सोडली असती खेळाडू रुपेशने तर त्याला देखील परतावं लागलं असतं. उर्वरित काही चेंडू बाकी आहेत. आता आक्रमण करणं गरजेचं असेल काळभैरव कोपर टीमला. खूप चांगली लढत दोन्ही टीमच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच सामना आपण पाहिला या स्पर्धेतला उच्चांक गाठला होता. 78 धावा केल्या होत्या वरडी टीमनं स्ट्रोक 11 हमरापूर टीमच्या आगेस. त्यानंतरची ही लढत जर का आपण पाहिली आता कमी धावसंख्येवरती रोखतोय तो म्हणजे उर्वरित संघ कोपर टीमला. राऊंड विकेट गुडलेन स्पॉटवरून बॉलनं टेक ऑफ केलं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. प्रेशर हा बिल्ड होत चाललाय काळभैरव कोपर टीमवरती कारण धावा कमी आहेत. पहिल्या सत्रामध्ये जर का धावा कमी आल्या तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. या 3 मात्र शंका नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सत्रामध्ये धावा या कराव्याच लागतील. इथे प्रयत्न करावे लागतील सूरज आणि रुपेश या 2 फलंदाजांना. खोलात टाकलेला बॉल अजून एक चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर. त्यानंतर मात्र हा निर्धाव बॉल. सुनील पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने 2 षटकं फेकली आणि 2 षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 9 आणि या 2 विकेट देखील घेतल्या. एक चांगला स्पेल आपण पाहिला सुनीलचा 2 षटकांचा. चौथ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर काळभैरव कोपर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 35 धावा. धन्यवाद विजय मास्टर. खऱ्या अर्थाने ब्लॅक
धन्यवाद. तर अंतिम षटक स्लॉग ओव्हर घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर असेल मेघनाथ पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर हनमरचं षटक मोठी जबाबदारी असणार आहे. मेघनाथ त्याच्यावर यावेळेस पॅडला चेंडू हिट करतोय. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. अगदी रोशन सर, जर उर्नुली गावाचा आपण विचार केला तर ही परंपरा आहे. अगदी दिग्गज लेजंड गोलंदाज या गावातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मग जर गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर अनिल सुनील यांची बंधूंची जोडी, त्यानंतर समीर, आणि नंतर आपण पाहतोय की अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज मेघनाथ पाटील. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. यस, बॅटची नरज लागले. गली रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असेल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. चेंडूचा फेकी करतील. तत्पूर्वी 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 2 धावाने टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. 37 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. अंतिम षटक 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. ऑब्विसली टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 5 षटकामध्ये मी तर म्हणेल 50+ रन्स खऱ्या अर्थाने या मैदानावर जमा करायला हव्या होत्या. परंतु इथून मात्र येणारी प्रत्येक रन्स ही बोनस असणार आहे काळभैरव कोपर संघासाठी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू हवा ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल. यावेळेस पुरेपूर प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने. यावेळेस देखील ह्या चेंडूवर येतील 2 धावा. 39 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अंतिम षटक जिथे नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं बापेश्वर उर्नुली या संघाने. तत्पूर्वी आपण पाहू शकता की पेन तालुक्यातील दिग्गज पत्रकार खऱ्या अर्थाने विनायक दादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. दादांना मी विनंती करेल, दादा आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस देखील मोठा हिट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आपण खऱ्या अर्थाने पाहू शकताय. सूरज म्हात्रेचा जर आपण विचार केला तर एकही मोठा फटका खऱ्या अर्थाने चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून अद्याप आलेला नाहीये. सो अपेक्षा असतील की अंतिम 2 चेंडूंवर काय घडेल. यावेळेस समोरच्या दिशेला अटॅक केलाय. चांगला फटका आहे. यस, 1 बाउन्स 4 रन्स. जिथे पहिल्या सत्रातील मात्र अंतिम चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मेघनाथ पाटील, तर फलंदाज असेल सूरज म्हात्रे. अंतिम चेंडूवर काय घडेल, किती धावांचं लक्ष सेट करेल काळभैरव कोपर. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळतो. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. दुसरी रन्स देखील पूर्ण, परंतु आपण हे पाहू शकताय की खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. टोटल रन्स या चेंडूवर येतील 6. अगदी खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 6 धावांनी टोटल रन स्कोर कार्डवर आल्यात. एकूण 49 धावा धाव फलकावर झाल्यात. यस रोशन सर, सेकंड लास्ट बॉलवर देखील चौकार आला होता आणि या अंतिम चेंडूवर देखील आलाय षटकार. तर याच दरम्यान आम्ही सन्मान घेतो आमचे पत्रकार बंधू विनायक दादा यांचा इथे सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. सातत्याने नेहमी क्रिकेटमध्ये देखील मोठं योगदान त्यांचं राहिलं आणि समाजामध्ये अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे आमचे पत्रकार बंधू विनायक दादा यांचा ते सन्मान या ठिकाणी होतोय. तर कुंदन दाभाडे यांच्या शुभ हस्ते कुंदनजी दाभाडे यांचा देखील सन्मान केला जाईल. कुंदनजी दाभाडे यांना विनंती आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बघा, गणेशाच्या मूर्ती या विभागामध्ये प्रचंड प्रचलित आहेत आणि 1 लाखाचं आयोजन देखील आम्ही त्यांचं पाहिलं मागच्या वीकमध्ये. ते कुंदनजी दाभाडे यांचा इथे सन्मान होतोय. परंतु मी इथे एक विशेष अनाउन्समेंट करतोय. मगाशी देखील उल्लेख केला, यावर्षी स्पर्धेला मिळालं यश, परंतु पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा नवीन उमेदीनं नवीन नाविन्यपूर्ण स्पर्धा घेऊन येत आहोत. पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान आयोजित दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीनं पुढील वर्षी याच तारखेला 29 डिसेंबर या दरम्यान पुन्हा एकदा ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. परंतु या स्पर्धेचं रूप वेगळं असेल. तुम्हाला या स्पर्धेमध्ये 2 बाईक प्रथमतः या पेन तालुक्यामध्ये पाहायला मिळतील.
आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळतील आणि ट्रॉफी असेल जवळजवळ 6 फूट उंच आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या पेक्षा जास्त मोठं आयोजन तुम्हाला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल ज्यामध्ये ओपन लॉट्स म्हणजे तालुकानिहाय गट असेल आणि ग्रामीण लॉट्स असतील. तालुकानिहायसाठी मात्र 1 लाख प्रथम पारितोषिक असेल आणि ग्रामीण लॉटसाठी असेल 1.5 लाख प्रथम पारितोषिक. आणि या स्पर्धेमध्ये या वर्षी जे संघ टॉप 4 मध्ये पोहोचतील त्या संघांना मात्र अर्धी एंट्री घेऊन मात्र त्यांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये घेतला जाईल. हे देखील वैशिष्ट्य राहील. तर शुभेच्छा असतील आमचे दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आणि मुख्य आयोजक अक्षय संजय आणि शुभम हे त्रिवेणी संगम आणि त्यांच्या बरोबर संपूर्ण आमच्या आयोजक यांना देखील शुभेच्छा देईल पुढच्या वर्षासाठी पुढच्या स्पर्धेसाठी. न भूतो न भविष्यात असं आयोजन पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये जे अट्रॅक्शन आहे या स्पर्धेचं आकर्षण जे पुतळे बनवलेत आमचे विराट कोहली खेळाडूच्या नावाचे खूप चांगल्या पद्धतीने बघा 4 पुतळे आहेत बॅट घेऊन मात्र दर्शवतात. एक चांगल्या पद्धतीचं हे योगदान दिलं आमचे कलाकार त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. लघु ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले. तुम्हाला स्क्रीनमध्ये स्पर्धेची मालिकावीर बाईक देखील पाहायला मिळेल आणि त्यानंतर आमचा संपूर्ण हा कॉमेंट्री बॉक्स आमचा डगआउट अतिथी मान्यवर तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळतील ज्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेत आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. मी जरूर प्रेक्षकांना विनंती करेन आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक देखील करा विसरू नका कारण खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच शैलेंद्र चव्हाण सर आणि तदनंतर तुम्ही पाहता आमच्या मंचासमोर या ठिकाणी महाराजांचा पुतळा. खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले गरजूनिया कैलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझा आमचा मानाचा मोजरा. आणि त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान पिंट्याशेठ पाटील साहेबांचं तुम्हाला देखील या ठिकाणी प्रतिमा पाहायला मिळेल. आणि याचे कलाकार आहेत आर्टिस्ट अनंत एस मोहारे जे कुडे अलिबागचे त्यांचं देखील कौशल्य आणि कला तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हुबेहूब प्रतिकृती पिंट्याशेठ पाटील साहेबांची तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप चांगलं कार्य. तर येणारे 5 षटकं आणि आता बापेश्वर उर्वरित टीमला धावा करायच्या त्या म्हणजे 50 प्रतिषटक आस्किंग रन रेट जो असेल तो म्हणजे 10.00. आज खरं तर तुम्ही पाहताय महाराजांची जी मूर्ती बनवली ती शिवमुद्रा फायबर्स दीप आर्ट मानेश्वर लहू ठाकूर यांचं देखील खूप मोठं योगदान. रेडियम वर्क करणारे आमचे कलाश्री आर्ट यांचं देखील खूप चांगलं कार्य. स्वागत आहे तुमचं. आणि आज खऱ्यातून आजचा देखील दुग्धशर्करा योग म्हणजे आमचे मित्र सनी पाटील टॉम यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं. सनी पाटील म्हणजे त्यांना आवडीनं आम्ही टॉम म्हणतो. टॉम शेट यांचा वाढदिवस आहे. आयोजकांना विनंती करेल आपण केक घेऊन आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करू आज कारण मोठ्या संख्येने इथे आमचे मान्यवर प्रेक्षक देखील आहेत. तर गोलंदाजीसाठी खेळाडू तयार आहेत कोपर संघाचे. आता धावा रोखायचे धावा कमी झाल्या त्यामुळे दबाव असेल गोलंदाजांवरती. आणि एका बाजूने उर्वरित संघाची सलामीवर जरी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती असेल खेळाडू रोशन आणि एका बाजूने नॉन स्ट्रायकिंगला असेल खेळाडू रोशन पाटील आणि समीर पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि गोलंदाजी करण्यासाठी काळभैरव कोपर टीमचा गोलंदाज तयार होतोय आकाश. गेम इज ऑन. यस पंच सिग्नल देत आहेत. पहिला पॉवर प्लेचा षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि इथे मात्र पंचाने सिग्नल देखील दिलाय. डावाला सुरुवात झाली आहे. आता 50 धावांचा पाठलाग होईल का हे पाहावं लागेल कारण धावा कमी केल्या पहिल्या सत्रामध्ये. या मैदानाचा जर तुम्ही आउटफील्ड पाहिली तर धावा भरपूर कमी आहेत. रोशन स्ट्रायकिंग एंडमध्ये पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली बॉलला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. त्यानंतर पहिल्या बॉलवरती आली सिंगल. असं नेहमी आम्ही म्हणतो सुनील गावस्कर देखील म्हणायचे जेव्हा पहिला बॉल तुम्ही सिंगल घ्याल मिडलला घ्याल तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. आता कॉन्फिडन्स या ठिकाणी कॉन्फिडन्स देणारा हा फटका आपण पाहिला. रोशन पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आहे आणि डावाला देखील सुरुवात झाली आहे. स्वतःच आणि टीमचं अकाउंट ओपन केलंय रोशन पाटील या खेळाडूनं. याच दरम्यान रामवाडी नगरीचे निलेशजी म्हात्रे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण यावं व्यासप्रती आपलंही सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार पॅडल स्वीप करत होता. इथे तुम्ही बघा शॉर्ट फायनलला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली.
आणि पंचाने मात्र या बॉलला वाईड देखील घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 पूर्वी 22 होता, आता नियमांमध्ये भरपूर बदल झाले, त्यामुळे वाईड बॉलला 25वा नियम घोषित केला गेला. तर हा वाईड बॉल घोषित केला पंचाने, त्यामुळे मात्र एक अतिरिक्त रन्स मात्र मिळेल, ती म्हणजे बापेश्वर उर्नोले टीमला. पहिल्याच धावा कमी आहेत आणि अशामध्ये जर का तुम्ही अतिरिक्त धावा खर्च केल्यात तर तुमच्या संघाला मात्र पराभवाच्या वाटेकडे जावं लागेल. इथे एक एक धाव भरपूर महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, ते एक एक धाव तुम्हाला आता रोखायची आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं काळभैरव कोपर टीमला ओव्हर द विकेट समोर फलंदाज तयार होतोय समीर पाटील. फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला, शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. अजून एक सिंगल मिळेल या बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या बापेश्वर उर्नोले टीमला. पुढच्या वर्षी जे संघ टॉप 4मध्ये यावर्षी जातील त्यांच्यासाठी मात्र प्रवेशही फक्त 50% असेल, अर्धी प्रवेश घेऊन त्यांना संधी मिळेल. त्यामुळे यावर्षी तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. आणि खरं तर जी मी अनाऊन्समेंट केली ती अनाऊन्समेंट आम्ही सातत्याने पहिले पनवेल परिसरामध्ये अशा स्पर्धा, ठाणे विभागामध्ये अशा स्पर्धा पाहिल्या, परंतु प्रथमतः ही संकल्पना पेन तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आमचे आयोजक आहेत दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर, अक्षय, संजय आणि शुभम यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला फटका होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका खेळून काढलाय. इनफिल्डच्या वरतून मात्र हा बॉल फेकलाय आणि या स्पर्धेमधला हा बापेश्वर उर्नोले टीमला. प्लीज आपण थांबायचा, पुढची लढत लगेच तुमच्यामध्ये खेळली जाईल, यात मात्र तीन मात्र शंका नसणार आहे. खूप शांत आणि संयमी खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा रोशन पाटील लेफ्टी फलंदाज नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आक्रमक मानले जातात आणि इथे मात्र त्याला आक्रमण करावं लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र खेळाडू समीर पाटील, गोलंदाजीसाठी मात्र आकाश पाटील हा खेळाडू या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. ओव्हर द विकेट रोशन पाटील स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला गेलेत, बॉलला उडवलाय पॉइंटच्या वरून, अजून एक चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस इथे जिंकली मात्र चेंडूनं, कारण इथे मिळतो या ठिकाणी बापेश्वर उर्नोले टीमला चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बापेश्वर उर्नोली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13, ज्यामध्ये रोशन पाटील 2 चौकाराच्या मदतीनं 4 चेंडूमध्ये त्यानं 10 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूनं समीर पाटील ज्याने 2 चेंडू फेस केले आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. एक वाईड आणि एक लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स आली. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे बॉल असेल 24 आणि धावा करायच्या 37. या मॅचमध्ये
काळभैरव कोपर टीमला जर का कमबॅक करायचं असेल तर त्यांना विकेट घ्यावे लागतील, पार्टनरशिप त्यांना ब्रेक करावी लागेल, जास्तीत जास्त चढून निर्धाव फेकावे लागतील. गोलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी गोलंदाज सारतो सेकंड ओव्हरमध्ये कोपर संघाचा रुपेश म्हात्रे, अजून एक प्रतिभावंत असा खेळाडू. तुम्ही पाहता फिल्डिंग रिक्सेशन मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर वाईडेस्ट लॉंगॉनमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफ. खूप चांगली फिल्डिंग व्यूहरचना. रुपेशचा पहिलाच वेगवान बॉल होता, इथे कट करत होता समीर पाटीलला आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. बघा फुटबॉलचा वापर कमी पाहायला मिळाला, बदलाली ते खूप महत्त्वाचं असतं आणि हे तुम्हाला वापरावं लागेल या ठिकाणी गोलंदाजच्या अगेन्स्ट तुम्हाला थोडंसं आक्रमक होण्यासाठी. आणि इथे फुटबॉलचा अभाव आणि त्यानंतर मात्र खूप चांगला बॉल डिलिव्हर केला रुपेश मात्र या गोलंदाजाने. धावसंख्या मात्र धावफलकामध्ये स्थिरावलेली, बिनबाद 13 धावा, षटक क्रमांक दुसरं रुपेश म्हात्रेचं मार्गस्थ असताना. ओव्हर द विकेट रुपेश तयार. पुन्हा एकदा कटकाजापर्यंत यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विशाल स्पोर्ट्सचे ओनर आमचे मित्र विशाल पेरवी दादर यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. बघा स्पोर्ट्स ॲसेसरी तुम्हाला जर हव्या असतील अतिशय माफक दरात तर जरूर तुम्ही विशाल पेरवी यांचे संपर्क साधा. उत्कृष्ट क्वालिटी आणि माफक दर हे विशाल पेरवी यांचं देखील समीकरण राहिले. तर तुम्हाला जर हव्या असतील एखाद्या स्पर्धेला लीग मॅचला तर जरूर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. जाऊया मॅचच्या दिशेने. लगातार 2 चेंडू निर्धाव. आता प्रेशर हा वाढलाय बापेश्वर उर्ले टीमवरती. रुपेशचं कौतुक करावं लागेल, सेकंड ओव्हरमध्ये लगातार 2 चेंडू निर्धाव फेकतोय. ओव्हर द विकेट रुपेश तयार. यावेळेस फिरून मारायचा होता आणखी एक निर्धाव चेंडू. बापेश्वर उर्नरी टीमच्या खेम्यामध्ये आता मात्र तुम्हाला स्मशान शांतता पाहायला मिळेल. एका बाजूने मात्र खूप चांगली गोलंदाजी झाली रुपेश कडून. जर का हे षटक शेवटपर्यंत असं राहिलं तर मात्र कमबॅक करेल पूर्णपणे या मॅचमध्ये काळभैरव कोपर संघ. पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिला वरडी संघानं अफलातून फलंदाजी केली. करण कोळीचं त्या इनिंगमध्ये आपण कौतुक केलं, 30 धावांचं योगदान दिलं, अफलातून बॅटिंग केली. त्या मॅचमध्ये मात्र विजय संपादन केला होता तो म्हणजे वरडी संघानं. आता या मॅचमधून कोण जिंकेल, काळभैरव कोपर की बापेश्वर उर्नली, याचं उत्तर मात्र तुम्हाला काही क्षणातच मिळेल या क्रीडांगणावरती. ओव्हर द विकेट या षटकातला चौथा बॉल. लॉफ केल्या बॉलला ऑनसरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चौथ्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल समीर पाटीलला एका धाबेसाठी. 1 धाब्याने मात्र संघ पुढे गेलाय. बापेश्वर उर्नोली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, बिनबाद 14 धाबा. अजूनही तुम्ही पाहता या मॅचमध्ये विजयासाठी येणारे बॉल असतील 20 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 36. 20 चेंडू आणि आता 36 धाबांची गरज या मॅचमध्ये विजयासाठी उर्नोली संघाला आणि एका बाजूने 36 धाबा रोखायच्यात काळभैरव कोपर संघाला. मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्फूर्तीचषक 2021-22 हे शानदार पर्व आपण डिसेंबर महिन्याच्या अगदी अखेरीस चालू आहे आणि ही स्पर्धा नवीन वर्षामध्ये संपेल. म्हणजे खूप चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 5वा बॉल या षटकातला रुपेश तयार. संपूर्णपणे शांतता निर्माण झाली आहे. जेव्हा आक्रमण होतील तेव्हा तुम्हाला टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळेल या मॅचमध्ये. रोशनमध्ये क्षमता आहे, त्याने मात्र 2 चौकार देखील लगवले आपल्या टीमसाठी. येणारे बॉल असतील 20 आणि 36 धाबांची गरज. वेगवान बॉल होता ऑन साइडमध्ये मात्र ऑन ड्राईव्हचा हा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. अजून एक सिंगल आली या बॉलवरती उर्नोली टीमला. या सिंगलने मात्र संघ पुढे गेलाय. धावसंख्येचा विचार केला, धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे बिनबाद 15 धावा. खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक रुपेश कडून होत असताना हे कमबॅक गरजेचं होतं काळभैरव कोपर संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल गोलंदाज आकाश पाटीलला 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कमबॅक हवं होतं काळभैरव कोपर संघाला. यष्ट्यांच्या मागून मात्र सूरज पूर्णपणे फिल्डिंग सजवतो. ज्या पद्धतीने फलंदाची मेरिट आहे, ज्या पद्धतीने स्ट्रेंथ फलंदाजी त्यानुसार मात्र फिल्डिंग सजवली गेली आहे. यावेळेस या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. समीर तयार आणि समीरला मात्र इथे आता आक्रमण करावं लागेल कारण धावसंख्या कमी झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लगवण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे रुपेश म्हात्रे या गोलंदाजाला. ओव्हर द विकेट रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये. यावेळेस दांडी गोल. जो दबाव होता समीर मध्ये तो स्पष्टपणे दिसला या चेंडूवरती आणि त्याला दबाव झेलता आला नाही आणि इथे मात्र हा पहिला धक्का बसतोय बापेश्वर उर्नोली टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहेत 15, गडी पासाला 1. थँक्यू. सुशांत मोकल यांचं इथे शुभागमन झालंय. कलवे संघाची रन मशीन
आणि अतिशय शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं. प्रचंड जास्त चाहते जर कोणत्या खेळाडूचे असेल तो खेळाडू आहे सुशांत मोकल. त्यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम सुशांत, तुमचंही स्वागत आहे. तर आता 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा. समीर पाटीलनं 7 चेंडू फेस केले, फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आता समीकरण असेल 18 बॉल 35 धावांची गरज. पहिल्या इनिंगमध्ये सूरज म्हात्रेनं 11 बॉलमध्ये 19 धावा केल्या. प्रतीश मोकल 7 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आणि एका बाजूने महेश म्हात्रेनं 5 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. तदनंतर आता या सत्रामध्ये रोशन पाटील हा खेळाडू 5 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान आपल्या टीमला देतोय आणि एका बाजूने समीर पाटील 2 या धावसंख्येवरती बाद झालाय. तर 18 बॉल आणि आता 35 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय सुनील पाटील. अजून एक प्रतिभावंत असा खेळाडू उर्वरित टीमचा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. खूप मोठी इनिंग मात्र आता साकार लागेल, कारण आता आस्किंग रन रेट हा थोडा वाढलाय. आस्किंग रन रेट हा भरपूर वाढलाय, त्यामुळे आता इथे एक मोठी इनिंग खेळावी लागेल. 18 बॉल आणि आता धावा करायच्या 35. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 11.67 हा रिक्वायर रन रेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं काळ भैरव कोपर टीमच्या धावा देखील 15 होत्या धावफलकावरती. आता ती देखील या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीमध्ये एखादा फलंदाज जर आक्रमक झाला तर धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. मैदानामध्ये समाधान मोकल बॉलिंग मार्कमध्ये सज्ज आलेत. पंतांच्या उजव्या बाजूनं रट्टम राऊंड विकेट. रोशनसाठी हा बॉल उडवला ऑन साइड मध्ये, मिड विकेटच्या वरून मात्र बॉल गेला सीमा पार. 6 धावेसाठी हा षटकार. येस, थँक्यू सर. नवीन चेंडू पूर्व मैदानाच्या आतमध्ये बघा आलाय बॉल. तर आता 17 बॉल आणि आता धावा करायच्या 29. या स्पर्धेतला हा 10वा षटकार आलाय. दुसरा सामना आणि 10वा षटकार आपण पाहतोय या मॅच मध्ये. आता एक येणारे बॉल असेल 17 आणि धावा करायच्या 29. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. रोशन पाटील हा खेळाडू मात्र आता अडथळा निर्माण होतोय काळभैरव कोपर संघाच्या विजयामध्ये. त्याला बाद करावा लागेल. जेव्हा रोशनची विकेट घेईल तेव्हा मात्र जल्लोष साजरा होईल कोपर संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेट समाधान तयार. फुलटॉस होता, आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. यावेळेस देखील मात्र फटका चाललाय सीमा पार. लगातार दुसरा षटकार येतोय रोशन पाटीलच्या बॅटमधून उर्वरित टीमला. अविनाश पाटील इरबाडी यांच्याकडून 2 षटकारासाठी मात्र या खेळाडू आता 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि षटकार ट्रिक जर पूर्ण केली तर आमचे सन्मान्य मान्यवर त्यांच्याकडून देखील पारितोषिक आलेत. आपण दिनेश शेठ पाटील, बाबूशेठ पाटील यांच्याकडून जर षटकार ट्रिक पूर्ण केली तर या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे हा खेळाडू आता षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये देखील आलाय. समाधान मोकलच्या आगेच मात्र आता आक्रमकता दाखवतोय रोशन पाटील हा खेळाडू. राऊंड विकेट समाधान तयार. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल. अजून एक चांगला फटका. डीपेक्षा कव्हर मध्ये हा बॉल खेळून काढलाय. फक्त सिंगल आहे या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 28. त्यामुळे येणारे बॉल असतील आता 15. धावा करायच्यात 22. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. रुपेश म्हात्रेने ज्या पद्धतीने कमबॅक केलंय तसं कमबॅक करावं लागेल आता या 3 चेंडूवरती. समाधान मोकल या गोलंदाजाला. येणारे बॉल असेल 15 आणि 22 धावांची गरज. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल तो म्हणजे सुनील पाटील. अभी नाही तो कभी नाही या उक्तीनं मात्र आता तुम्हाला या क्षणाला आक्रमण करावं लागेल, कारण आता धावा आणि चेंडूंचं अंतर थोडंसं कमी झालंय. 15 बॉल आणि 22 धावांची गरज जवळजवळ एखादा मोठा फटका पूर्णपणे तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येईल. ओव्हर द विकेट समाधान तयार. यावेळेस तुम्ही पाहता गती होती परंतु कदाचित लाईन खराब असेल. अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. इथे मात्र अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या बापेश्वर उर्वरित टीमला. आता समीकरण म्हणले 15 बॉल आणि 21 धावांची गरज. या स्पर्धेतला 5वा वाईट बॉल आहे. कॅल्क्युलेशन चाललं आमच्या स्कोररकडून, तेजस नाईक यांच्याकडून खूप चांगलं स्कोरिंग. 15 बॉल 21 धावांची गरज असताना
बाहेर जाणारा बॉलला मात्र ऑनसाइडमध्ये खेळून काढला. या ठिकाणी सुनील पाटीलनं कोणती धाव नसेल, निर्धाव चेंडू फेकलाय. सुटकेचा निश्वास मात्र समाधान मोकल या खेळाडूने घेतला असेल, कारण पहिल्या 2 बॉलवरती लगातार 2 आक्रमण, 2 षटकार, तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल वाईट आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहताय लिगल बॉल फेकला चौथा, तिथे मात्र कोणती धाव नाहीये. आता येणारे बॉल असेल 14, धावा करायच्यात 21, 14 चेंडू 21 धावांची गरज. बापेश्वर उर्वरित टीमला या सामन्यामध्ये विजयासाठी खूपच चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुनीलनं मात्र फ्रंट फुटला आले, अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फक्त सिंगल आली आहे. तदनंतर ओव्हर थ्रो देखील झाला होता, कोणती धाव नसेल ओव्हर थ्रोवरती, फक्त सिंगल रन्स. पण पंचांसाठी मात्र प्रत्येक बॉलला सिग्नल आहेत, त्यांना सांकेतिक चिन्ह आहेत. नो बॉल असेल, वाईड बॉल असेल, पण तो ओव्हर थ्रोला त्यांच्याकडे सांकेतिक चिन्ह नाही आहे, त्यांना तोंडाने बोलावं लागेल. कधी कधी असे नियम देखील आपण पाहिले मैदानामध्ये. फ्रीटसाठी देखील त्यांच्याकडे चिन्ह आहे, वाईड बॉलसाठी आहे, नो बॉलसाठी आहे, आऊटसाठी आहे, परंतु ओव्हर थ्रो एक असं आहे चित्र क्रिकेटमध्ये, त्याच्यासाठी त्या पंचांकडे कोणतंही सांकेतिक चिन्ह नाही आहे. तरी तिथे मात्र एक धाव आली. येणारे बॉल असेल 13, 20 धावांची गरज. फुल टॉस होता, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगला फटका सजवला रोशन पाटीलनं. या बॉलवरती आली सिंगल आणि या सिंगलने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 सरासरीनं एक गडी बाद 30 ही धावसंख्या बरोबर धाव फलकावरती, ज्यामध्ये 9 चेंडू 25 या धावसंख्येवरती खेळतोय रोशन पाटील हा खेळाडू. म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता 20 धावांची गरज. या ऐकूया पुढच्या 2 षटकामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत आमचे मित्र ॲडव्होकेट परमेश पाटील. धन्यवाद रोशन सर. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 10 धावांची खऱ्या अर्थाने सरासरी होती मॅचच्या स्टार्टिंगला, आणि त्याच रनरेटने मात्र फलंदाजी करतोय बापेश्वर उर्नुली संघ. उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी रन्स मात्र इथे हव्यात, 19 धावा हव्यात. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर आकाश पाटील याच्या पहिल्या षटकात जिथे आल्या होत्या 13 धावा, तदनंतर मात्र रुपेशनी काय कमबॅक करून दिलं होतं काळभैरव कोपर संघाला, जिथे मात्र फक्त आणि फक्त 2 रन्स खर्च केल्या होत्या आणि एक सफलता मात्र त्याच्या हाती लागली होती, जिथे समीर पाटीलला मात्र बाद करण्यात त्याला यश आलं होतं. तदनंतर आलेलं षटक समाधान मोकल याचं, जिथे आघाडीच्या 2 चेंडूवर आले होते रोशन पाटील यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके, 2 षटकार रोशन पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिले. तदनंतर मात्र आपण ते षटक पाहिलं तब्बल 16 धावांचं. इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 19 धावा, असं जर आपण पाहिलं तर 50-50% कदाचित चान्सेस आहेत दोन्ही संघांसाठी. अद्याप ही मॅच आहे की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की अनिश्चितों के भरा हुआ खेल जिसे का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहोत की जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकला किंवा कोणता संघ परास्त झाला हे आपण ऑलरेडी डिसाईड करू शकणार नाही आहोत. थँक्यू. तर या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी विशाल स्पोर्ट्सचे ओनर विशाल पेरवी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या आयोजकांना. आपल्या शुभ हस्ते विशाल पेरवी यांचा पण सन्मान करायचा. विशाल, पुढच्या वर्षी आम्हाला ट्रॅक आणि टी शर्ट हे दोन्ही किट लागतील स्पर्धेला. आताच आम्ही तुम्हाला ऑर्डर देतोय. तर मोठं आयोजन आहे या पेन नगरीमध्ये. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय दुर्गादेवी हमरापूर क्रिकेट क्लबच्या वतीनं, आणि त्यासाठी देखील स्पोर्ट्स किट मात्र आमचे विशाल पेरवी यांच्याकडून आम्हाला मिळतील अतिशय माफक दरात. तर विशाल पेरवी यांचा इथे सन्मान होतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. तदनंतर आम्ही सन्मान घेतोय, मी मगाशी देखील उल्लेख केला, क्रिकेटमधला एकमेव खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनेक ज्याचे चाहते आहेत, ज्यांनी पेन नगरीचा झेंडा आटके पार नेला. पेन ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, शांत संयमी स्वभावाचा खेळाडू सुशांत मोकल याचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तर सुशांतचा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सुशांत मोकल या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. तर या स्पर्धेसाठी खऱ्या तर वारदोली नगरीचे आमचे मित्र पंकज पाटील, त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. इथे मात्र आपण पाहू शकता, जिथे चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा येत आहेत. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय डबल 3, 33 धावा धाव फलकावर लागल्यात. तर इक्वेशनचा जर आपण विचार केला, समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. खूप चांगली मॅच खऱ्या अर्थाने टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर देणारा हा सामना आपण पाहतोय, जिथे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं
बापेश्वर उर्वली संघाने तर प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावा जमा केल्या होत्या. काळभैरव कोपर संघाने तर 50 धावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने चेस करत असताना जर आपण पाहिलं तर 3 षटक आणि 1 चेंडू फेकला गेलेला आहे आणि रन्स ऑन बोर्ड डबल 3 33 धावा धावफलकावर आपण पाहू शकताय. उर्वरित 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. मैदानाचा जर आपण विचार केला तर रोशन पाटील असेल आणि त्याच्या समवेत जर आपण विचार केला तर सुनील पाटील असं 12वा प्रतिनिधी 12वा जो खेळाडू आहे त्यालाच मैदानात प्रवेश मिळेल. सो खूप चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो जिथे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकते. जिथे अंकित पाटील, विशाल, सुमित आणि साहिल खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय. तदनंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य करतायत सोनू डीजे हमरापूर, आशिष पाटील. तदनंतर आपण जर पंचांचा आपण विचार केला तर शैलेशजी चव्हाण करंजा, तदनंतर संतोषजी चौधरी शिरडोन आणि नंदू पाटील कळवे प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आणि आमच्या सोबत जुडले गेलेले खऱ्या अर्थाने लेजंड कॉमेंटेटर रोशन पाटील सर तारा आणि आमचे गुणलेखक स्कोररच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने तेजस्वी नाईक आमच्या समवेत आहेत. यावेळेला चेंडूला लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. पंचांचा इशारा हा येतोय, हा स्वेर चेंडू असेल. तब्बल 6वा चेंडू हा स्वेर आहे. खऱ्या अर्थाने आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर हा 6वा व्हाईटचा चेंडू असेल. तदनंतर गोलंदाजावर मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने जो गोलंदाजाकडून 90 अंशाचा कोण हवाई गोलंदाजी करत असताना त्यात तो मात्र पाहायला मिळत नाहीये. यासाठी आक्षेप ऑब्जेक्शन घेण्यात आलेला आहे. बघा गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. जर का गोलंदाज अपवादच बघ आढळला तर मात्र आमचे मेन अंपायरच निर्णय देतील आणि त्या निर्णयाचा सन्मान हा करावा लागेल. मागील आम्ही 2-3 स्पर्धा पाहिल्या, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या त्यानं थ्रो गोलंदाजी बॅन केली गेली आहे आणि प्रत्येक संघानं प्रत्येक खेळाडूंना मात्र त्या पंच निर्णयाचा सन्मान देखील केला आहे. तर मी संतोष चौधरी सरांना विनंती करतोय, आपल्या जर का त्रुटी आढळल्या तर तुम्ही जरूर या ठिकाणी योग्य निर्णय देऊ शकता. या स्पर्धेसाठी खऱ्या त्यानं कोळके ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रोहनभाई म्हात्रे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या समवेत संदीपजी जितेकर हे देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर क्लीन बॉल झाला खेळाडू रोशन पाटील, अडथळा दूर झालाय आता मात्र कोपर संघाच्या बाजूनं. करत असताना रोशनला मात्र परतावा लागतोय. रोशनचा आपण जर विचार केला तर वैयक्तिक 2 षटकार 2 चौकार आणि अशा टोटल रन्स आपल्या संघासाठी जमा केल्या होत्या. 27 धावा वैयक्तिक अतिशय सुंदर खेळी आपण रोशनच्या बॅटमधून पाहिली. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर खेळण्यासाठी येतोय अनिल पाटील. खऱ्या अर्थाने बंधूंची जोडी आपण मैदानात पाहू शकताय. जिथे स्ट्राईकला असेल अनिल तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुनील पाटील. षटक क्रमांक 4 चौथं षटक मार्गस्थी असताना गोलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने रुपेश. आणि जे दुसरं षटक फेकलं होतं रोशन सर त्यात फक्त आणि फक्त 2 रन्स खर्च केल्या होत्या. खऱ्या अर्थाने कमबॅक करून देणारं षटक ते ठरलं होतं. अगदी निर्णायक षटक देखील हे देखील आपण पाहतोय. खूप मोठी जिम्मेदारी, खूप मोठी जबाबदारी असणार आहे रुपेश याच्यावर. उर्वरित 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय, अप्रतिम मॅच खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीस आले. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट शॉट डीप मध्ये चेंडू जाईल. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, निश्चितच नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 35 धावा धावफलकावर झाल्यात. उर्वरित 9 चेंडू आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 16 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. 35 धावा धावफलकावर झाल्यात. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अगदी इक्वेशनचा आपण विचार केला तर
35 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवर आणि उर्वरित 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅटची नेरेज लागली होती, फटका मात्र या ठिकाणी फसला होता. एसटी रक्षक चेंडूच्या मागे येईल तो पूर्वी 1 रन्स कंप्लीट झाले. एका धावाने संघ मात्र आपण पाहू शकताय 36 या आकड्यावर असेल. उर्वरित 8 चेंडू आणि 14 धावा. खऱ्या अर्थाने आपण मॅचचा आपण विचार केला तर रुपेशने काय षटक फेकलंय, जे सांघिक दुसरं षटक होतं त्यात देखील 2 रन्स खर्च केल्या होत्या आणि सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला रुपेश का अप्रतिम गोलंदाजी करतोय. या षटकाचा आपण विचार केला तर रुपेशने तब्बल 5 चेंडू फेकलेत, त्यात एक स्क्वेअर चेंडू देखील आहे आणि या 5 चेंडूमध्ये तब्बल त्याने रन्स खर्च केल्यात 5. राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हलिन एन कडून रुपेश गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळेस चांगला फटका, अगदी पॉवर जनरेट केली होती. चेंडू सरळ जाईल समालोचन कक्षाच्या वरून 6 धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला होता, जिथे साऊंड ऐकण्यासाठी ज्यावेळेस आला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस समजलं होतं की हा चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे. आणि आता मात्र आपण जर समीकरण पाहिलं तर उर्वरित 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. अजून एक चांगला फटका, यस, बॅक टू बॅक सिक्सर्स. अनिल पाटील ऑन फायर. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मात्र या स्पर्धेचं आयोजन. फक्त आज दुग्ध शर्करा योग आहे. शेतकरी कामगार पक्षातील अजून एक मोठे व्यक्तिमत्व ज्यांचा आपण आवाज उल्लेख करू. कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार अर्थात विधान परिषद सदस्य आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचा वाढदिवस देखील आजच आहे. एक उदांत कल्पना उराशी बाळगून ज्यांनी प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सर्वप्रथम रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार झाले. पण आज शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे सन्मानाने पाहिलं जाते. असे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व बाळाराम पाटील साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. आता परमेश सामना भरपूर खुला झालाय, फक्त 2 धाब्याची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सूरजला आपलं कौशल्य बॅट्समन तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहेत अनिल पाटील आणि सुनील, ही 2 भावांची जोडी. फुल टॉस होता, दिशा द्यायची होती. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. इथे कदाचित बॅटला स्पर्श करून चेंडू मागे गेला असेल असं मात्र दर्शवता आमचे संतोष चौधरी सर. अल्पावधीमध्ये मात्र प्रसिद्ध झालेले आमचे अंपायर्स. शिरोडोन नगरी म्हटले की आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पावन पदस्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी, त्या गावचे आमचे संतोष चौधरी सर मेन अंपायर. त्यानंतर आपल्याच विभागातील नंदूदादा एक चांगले क्रिकेटर आहेत. अलॉंग द कार्पेट हा विजयी फटका आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करतोय बापेश्वर उर्नोली संघ. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक. काळ भैरव कोपर संघ तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. तर पुढची लढत असेल पहिला संघ विजेता वरडी आणि एका बाजूने असेल उर्नोली. या दोन्ही टीमच्या संघाने विनंती आपण टॉससाठी आमच्या मंचासमोर यायचं आहे. खूप चांगला क्रिकेट खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला, जिथे बापेश्वर उर्नोली संघाने मात्र विजय संपादित केला. यस, उर्नोली संघाला विनंती असेल आपण शुभेच्छा देण्यासाठी मैदानात जायचं आहे. यस, आपण पाहू शकता एका बाजूला काळभैरव कोपर हार्ड लक टीम आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया बापेश्वर उर्नोली संघाला. नेक्स्ट मॅच गावदेवी वरडी विपक्ष बापेश्वर उर्नोली.